चला आपलं काल कोणतं झालं पाथ फंक्शन पॉईंट फंक्शन तिथपर्यंत चालतं ना. हां रिव्हर्सिबल प्रोसेस आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस. आता रिव्हर्सिबल प्रोसेस ही पॉसिबल नाही आहे, नॉट पॉसिबल इन ॲक्च्युअल प्रॅक्टिस. फक्त आपण एक्सपेरिमेंट केला आहे, जर करायचं असेल तर कसं करणार म्हणून ते दिलेलं आहे. नॉट पॉसिबल इन ॲक्च्युअल प्रॅक्टिस. ही का बरं पॉसिबल नाही आहे? कारण ती एक्स्ट्रीमली स्लो प्रोसेस आहे, खूप स्लो प्रोसेस आहे. हां आता रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे काय? समजा कोणती पण गोष्ट घ्या तुम्ही, समजा आता हा पिस्टन आहे, इकडनं तुम्ही हिट केलं तर ते वरती जाणार ना पिस्टन, तर ते तसंच परत खाली आलं पाहिजे आणि परत जसं आधी ओरिजिनल प्रेशर व्हॉल्यूम टेम्परेचर होतं तसं राहिलं पाहिजे. असं पॉसिबल होऊ शकतं का? नाही ना. आधी रिव्हर्सिबलच्या आधी इरिव्हर्सिबल बघा. इरिव्हर्सिबल म्हणजे आपली नॉर्मल प्रोसेस. सगळ्या ऑल नॅचरल प्रोसेस आर इरिव्हर्सिबल प्रोसेस. म्हणजे समजा मी इथं पिस्टन सिलेंडर घेतला आणि इथं हीट दिली, तर हीट दिल्यावरती काय होणार? हा गॅस एक्सपांड होणार आहे, वरती जाणार पिस्टन वरती जाणार, पिस्टन मूव्स टू अपवर्ड साईड. तर हे काय झालं तुमचं इरिव्हर्सिबल प्रोसेस. इरिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे काय? जर गॅसला तुम्ही इथं हीट दिले तर ते एक्सपांड होतं, तसंच तुम्ही गॅसला कूल केलं तर ते खाली जाणार आहे का परत? इथं तुम्ही गॅसचं काय वाढवलं? प्रेशर आणि टेम्परेचर वाढवलं, बरोबर ना. आता मी काय म्हणतोय, परत प्रेशर आणि टेम्परेचर जे वाढलेलं होतं ते परत कमी करा कोणतं तरी इन्स्ट्रुमेंट वापरून, तर ते परत ओरिजिनल पोझिशनला जाणार आहे का पिस्टन? नाही जाणार ना. मग ही प्रोसेस कोणती आहे तुमची? इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे, म्हणजे जी रिटर्न परत जाऊ शकत नाही. ऑल नॅचरल प्रोसेस आर इरिव्हर्सिबल. किंवा साधं एक्झाम्पल, आपण नवीन गाडी घेतो, त्याचे चाक कसे असतात? त्याला ग्रिप वगैरे चांगली असते ना. थोड्या दिवसांनी वापरल्यावरती ती गाडीची चाकाची ग्रिप खराब होती, झीज होते ना, विअर टेअर होतं. मग मी म्हणतोय की परत रिटर्न जाता येईल का तुम्हाला? नाही जाता येणार. मग ऑल नॅचरल प्रोसेस काय आहेत? इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे. रिव्हर्सिबल प्रोसेस आपण ट्राय केलं, काय केलं त्यांनी बघा. त्याच्यामध्ये त्यांनी काय दाखवलं? पिस्टन सिलेंडरच दाखवलं, फक्त इथं पिस्टन रॉड नाही दाखवला त्यांनी, फक्त पिस्टन दाखवलं. असं पिस्टन काढलं, हां वरची पिस्टन काढलं, रिव्हर्सिबल प्रोसेस. खाली गॅस दाखवलं आहे, हीट रिमूव्ह करण्यासाठी आपण काहीतरी अरेंजमेंट दिलेली आहे त्याला, कूलिंग करण्यासाठी इथं फॅन वगैरे बसवले किंवा कूलंट लावले त्याच्या सराउंडिंगला, जेणेकरून हे तुमची हीट काय होईल? रिमूव्ह होईल. ठीक आहे. म्हणजे हीट रिमूव्ह आपण म्हटलं ना की इथनं जर आपण हीट केलं तर ते काय होते? प्रेशर आणि टेम्परेचर वाढतं ना, असं बोललो आहे. मग आपण काय करतोय आता? रिव्हर्सिबल प्रोसेस करतो. रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे काय बघा. फ्रॉम द फिगर वी कॅन सी दॅट इन अ सिलेंडर, गॅस इन अ सिलेंडर, अँड वी वॉन्ट टू रिड्यूस द वॉल्यूम ऑफ अ गॅस ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. आपल्याला काय करायचं? हीट नाही केलेलं, सॉरी, त्यांनी काय केलं आहे? वरनं फोर्स अप्लाय केला आहे हळूहळू. वी वॉन्ट टू, त्यांनी सोपं एक्झाम्पल घेतलं बघा. हा पिस्टन इथं आहे ना, मी काय करतोय? इथं हळूहळू एकदम बारीक स्टोन टाकतो, इथं दगडं, बारीक बारीक कण. आता दगडं वरनं टाकले म्हणजे काय केलं तुम्ही? फोर्स अप्लाय केला इथं वरती, बरोबर ना. इथं फोर्स अप्लाय केला, इकडं फोर्स अप्लाय केल्यामुळे पिस्टन कुठं जाणार? खाली. तुमचं व्हॉल्यूम काय होणार आहे? कमी होणार आहे, डिक्रीजेस. व्हॉल्यूम तुमचं कमी होणार आहे. व्हॉल्यूम कमी झालं की प्रेशर आणि टेम्परेचर काय होतं? वाढतं, इन्क्रीजेस. पहिली स्टेज समजली? हां आता बघा. वी वॉन्ट टू रिड्यूस द व्हॉल्यूम ऑफ अ गॅस ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर, अँड टू डू दिस देअर इज सम अरेंजमेंट टू रिड्यूस द टेम्परेचर ऑफ गॅस. आपण पिस्टन खाली चालल्यावरती आपल्याला टेम्परेचर जे वाढते ते रिमूव्ह करण्यासाठी आपण इथं हीट रिमूव्ह करण्यासाठी काहीतरी एक्सटर्नल बाहेरनं कूलंट वगैरे सप्लाय केलेलं आहे, जेणेकरून तुमची जी हीट वाढणार आहे ती तुमची काय राहणार आहे? मेंटेन राहणार आहे, बरं, एक्स्ट्रा वाढणार नाही. त्याच्यानंतर नाव टू डू दिस वी नीड टू अप्लाय अ फोर्स व्हेरी स्लोली सिम्पली बाय स्मॉल स्टोन, सो वी कॅन ग्राफ प्रेशर अँड व्हॉल्यूम ॲट एव्हरी कंडिशन. आपण काय करतोय? मग प्रेशर आणि व्हॉल्यूमचा ग्राफ बनवतोय असा.
समजा इथं प्रेशर आहे, इथं तुमचं व्हॉल्यूम आहे. आपण काय करतोय, प्रेशर वाढवतोय. म्हणजे तुमचा ग्राफ कसा असणार आहे, असा असणार आहे. प्रेशर वाढतंय, व्हॉल्यूम तुमचं कमी होत आहे ना. हां, उलटं असं पाहिजे. प्रेशर तुमचं वाढतंय आणि व्हॉल्यूम तुमचं काय होतंय, कमी होतं. समजण्यासाठी सांगतोय. प्रेशर तुमचं स्टार्टिंगला इथं समजा आहे P1 आहे. हां, इथून समजा मी प्रत्येक पॉईंटचा काय करतोय, प्लॉट करतोय. ही माझी एंड कंडिशन आहे. तर पहिल्यांदा P1ला इथं काय तुमचं हे V1 आहे. दुसऱ्या पॉईंटला गेलो, माझं हे P2 आहे. हे माझं काय आहे, V2 आहे. इथं लिहितो P2. हे प्रेशर 2 आणि हे व्हॉल्यूम 2. व्हॉल्यूम कमी झालं, प्रेशर वाढलं, बरोबर. आता मी काय म्हणतोय, मला परत ओरिजिनल पोझिशनला जायचं आहे. मी जे स्टोन टाकल्यावरती खाली गेलं, या पोझिशनपासून समजा की तुमचा पिस्टन आहे ना, असं इथं आला, खाली आला थोडासा. हा पिस्टन या पोझिशनपर्यंत आला. बरोबर. या पोझिशनपासून या पोझिशनला आला. आता मी इकडनं जर दगड रिमूव्ह केले थोडे थोडे, तर ते परत त्याच्या ओरिजिनल पोझिशनला जाणार का नाही? का नाही जाणार? मग हीट रिमूव्ह करायला आहे ना जागा. आपल्याला हीट रिमूव्ह करण्यासाठी आपण दिली ना सिस्टीम इथं, बरोबर. आपण जे बारीक बारीक स्टोन ठेवलेले, ते स्टोन मी हळूहळू काय करणार, आता एक 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 करून काढून टाकणार. पिस्टनला परत याच पोझिशनला नेणार. तर होऊ शकतं ना असं. काय खालनं द्यावं लागेल? हीट कशाला द्यावी लागते? हां, दगड काढल्यावरती हे जे वर फोर्स पडलेला होता, तो फोर्स गेला ना, बरोबर. आत्ता हे बघ, तसं नाही. तू आधीचं समजून घे, स्टार्टिंगची पोझिशन समजून घे. आता स्टार्टिंगला इथं काय तुमचं गॅस आहे. या गॅसचं जे प्रेशर आहे, गॅसमध्ये आतमध्ये काहीतरी स्वतःचं प्रेशर आहे ना. हां, त्याचं जे स्वतःचं प्रेशर आहे ते एवढंच आहे जितकं हे पिस्टन सहन करू शकतं. म्हणजे थोडक्यात काय, आतमधलं प्रेशर आणि या पिस्टनमुळं पडणारं प्रेशर सेम आहे. समजतंय? या गॅसच्या आतमधलं प्रेशर आणि या पिस्टनमुळं पडणारं प्रेशर सेम आहे. म्हणून जे हे पिस्टन याच पोझिशनला थांबणार इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये. इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये म्हणजे इथलं प्रेशर आणि आत्ता बाहेरनं पडणारं प्रेशर या पोझिशनला, दगड न टाकता दोन्हीचं प्रेशर काय आहे, सेम आहे. मग अशा कंडिशनला काय म्हणतात, इक्विलिब्रियम कंडिशन. ठीक आहे. आता मी काय म्हणतोय, हे तर आहेच. आता मी काय करतो, परत हळूहळू बारीक बारीक स्टोन ठेवले तिथं वरती. तर हे हळूहळू खाली जाणार आणि मी जर स्टोन रिमूव्ह केले तर परत ते ओरिजिनल पोझिशनला जाणार. हां. इफ वी इन्क्रीज द स्टोन, piston will move downwards, and if we remove the stone, piston will move upward. That is reverse process start. Here all states are very close to equilibrium state. आता इथं प्रत्येक स्टेजला, आता बघा इथं स्टोन टाकला मी, स्टोन टाकल्यावरती हे खाली गेलं, इथं जाऊन ते थांबलं. याचा अर्थ काय? इथं जाऊन ते थांबलं याचा अर्थ काय की आत्ता या पोझिशनला, ही समजा तुमची फर्स्ट पोझिशन आहे, ही तुमची काय आहे, सेकंड पोझिशन आहे. आत्ता या सेकंड पोझिशनला बाहेरनं जे फोर्स पडलेला आहे या स्टोनचा पकडून, नाही का, इथला बाहेरचा प्रेशर आणि आतमधला जो गॅसचा प्रेशर आहे, कॉम्प्रेस झाल्यामुळे प्रेशर वाढलेलं आहे. हे दोन्ही प्रेशर काय आहे, सेम आहे. त्यावेळेस हे तुमचं पिस्टन याच पोझिशनला थांबणार आहे. इक्विलिब्रियम कंडिशन नीट समजून घ्या. इक्विलिब्रियम कंडिशन म्हणजे काय की आतलं प्रेशर आणि बाहेरचं प्रेशर काय पाहिजे, सेम पाहिजे. मग असं जर तुम्हाला करायचं असेल आणि आता परत तुम्हाला काय करायचं आहे, या पिस्टनला सेकंड पोझिशनपासून परत फर्स्ट पोझिशनला टाकायचे, तर तुम्हाला काय करावं लागेल, एकदम स्लोली करावं लागेल हे काम. एक दगड काढला, आता मग या पिस्टनला इक्विलिब्रियममध्ये जाऊन द्यावं लागेल. थोडंसं वरती गेलं, तिथं थांबलं पाहिजे, तिथं थांबलं पाहिजे. म्हणजे आतलं प्रेशर आणि परत बाहेरचं प्रेशर काय व्हायला पाहिजे, सेम झालं पाहिजे. म्हणजे आपल्याला हे जे काम करायचं आहे हे एकदम स्लोली करावं लागणार आहे. फास्ट केलं तर चालेल का? फास्ट केलं तर चालणार नाही. म्हणूनच हे पॉसिबल नाही आहे. हे पॉसिबल का नाही आहे, कारण ही खूप स्लो प्रोसेस आहे. एवढा स्लो प्रोसेस करायला आपल्याकडे वेळच नाही. समजलं? पण करू शकतो आपण. त्यात दुसरी गोष्ट,
इथं आपण फ्रिक्शन कन्सिडर केलं का? या पिस्टनमध्ये आणि या सिलेंडरमध्ये फ्रिक्शन होते, ते कन्सिडर केले का? नाही केलं. आपण पिस्टन आणि सिलेंडर असं बनवलं आहे की तो फ्रिक्शनलेस आहे असं समजलं. फ्रिक्शनमुळे काय होते? एनर्जी लॉस होणार आहे ना, एनर्जी लॉस होणार आहे. ते आपण पकडले की इथं नाही पकडले. आपण डायरेक्टली पकडले की वरनं फोर्स टाकला की खालनं तेवढंच फोर्स गॅसचा प्रेशर वाढणार आहे असं पकडले. वरनं फोर्स टाकला की खालनं गॅसचा फोर्स प्रेशर तेवढं जनरेट होणार असं आपण समजलं. पण जेवढा वरनं आपण टाकणार आहे त्याच्यातलं थोड्याशा प्रमाणात लॉस होणार आहे फ्रिक्शनमुळं. ते पकडलं का? नाही पकडलं. मग या दोन गोष्टीमुळं, पहिली गोष्ट काय, नॉट पॉसिबल इन ॲक्च्युअल प्रॅक्टिस. का बरं रिझन? पहिलं, एक्स्ट्रीमली स्लो प्रोसेस, एक्स्ट्रीमली स्लो प्रोसेस आहे ही. आणि दुसरं म्हणजे काय, फ्रिक्शनलेस प्रोसेस आहे, म्हणजे फ्रिक्शन कन्सिडर केलेलं नाही आहे, म्हणून रिव्हर्सिबल प्रोसेस पॉसिबल नाही आहे. पण जर तुम्ही असं पिस्टन आणि सिलेंडर बनवलं की जिथं फ्रिक्शन 0 आहे आणि प्रोसेस तुम्ही एकदम स्लोली जर केली तर रिव्हर्सिबल प्रोसेस पण पॉसिबल आहे. कळालं? हेअर ऑल स्टेट्स आर व्हेरी क्लोज टू इक्विलिब्रियम स्टेट्स, हेन्स वी कॅन प्लॉट PV डायग्राम. आता ज्यावेळेस आपण एक स्टोन टाकतोय, एक स्टोन टाकतोय, एकदम बारीक बारीक प्रेशर वाढवतो ना आपण, म्हणून आपण इथे एक्झॅक्टली प्रत्येक पॉईंटचं आपण प्रेशर किती आणि व्हॉल्यूम किती आपण मेजर करू शकतो, प्लॉट करू शकतो आपण डायग्राम. द प्रोसेस हुज इनिशियल अँड फायनल स्टेट इज सेम इज नोन ॲज रिव्हर्सिबल प्रोसेस. रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे काय की स्टार्टिंगला जसं पिस्टन इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये होता का नाही, इक्विलिब्रियम कंडिशन म्हणजे काय, आतलं प्रेशर आणि बाहेरचं प्रेशर काय सेम, तसंच सेकंड पोझिशनला पण आहे. सेकंड पोझिशनला पण स्टोन टाकल्यावरती पण तुमचे बाहेरचं प्रेशर स्टोनमुळं पडणारं प्लस पिस्टनमुळं पडणारं प्रेशर प्लस हे जे दोन्हीचं प्रेशर मिळून जे प्रेशर तयार झाले ते इक्वल टू कोणाबरोबर आहे, आतल्या गॅसच्या प्रेशर बरोबर आहे. म्हणजे इथं पण इक्विलिब्रियम कंडिशन अचीव झालेली आहे. पहिली स्टेजमध्ये पण इक्विलिब्रियम कंडिशन आहे, दुसऱ्या स्टेजमध्ये पण काय इक्विलिब्रियम कंडिशन आहे. मग असं जर असेल तर त्याला काय म्हणायचं, रिव्हर्सिबल प्रोसेस. कळलं? द प्रोसेस हुज इनिशियल अँड फायनल स्टेट इज सेम इज नोन ॲज रिव्हर्सिबल प्रोसेस. इट इज इमॅजिनरी बिकॉज टू डू दिस वी डोंट हॅव फ्रिक्शनलेस पिस्टन. आपल्याला जर असं करायचं असेल तर असं पॉसिबल नाही होऊ शकत, कारण फ्रिक्शनलेस पिस्टन आपल्याकडं नाही आहे. अँड इट इज एक्स्ट्रीमली स्लो प्रोसेस, हेन्स इट इज नॉट अवेलेबल इन ॲक्च्युअल प्रॅक्टिस. कळालं? रिव्हर्सिबल प्रोसेस काय लिहायचं? ठीक आहे. इरिव्हर्सिबल प्रोसेस, द प्रोसेस विच कॅनॉट गो टू द इनिशियल स्टेट इज नोन ॲज इरिव्हर्सिबल प्रोसेस. म्हणजे पहिली स्टेज आणि फायनल स्टेज, समजा हेच एक्झाम्पल परत, वरनं तुम्ही फोर्स अप्लाय केला 10 किलो न्यूटनचा, तर हे तुमचं पिस्टन इथं कुठेतरी जाऊन थांबणार, इथं कुठेतरी जाऊन थांबेल ते. आता हे 10 किलो न्यूटनचं फोर्स जो आहे तो इथं पडल्यामुळे इथलं प्रेशर वाढलं, व्हॉल्यूम कमी झालं आणि टेम्परेचर पण वाढलं, बरोबर. इकडनं ते इकडे गेलं. आता हे याला परत इकडे पोझिशनला जाता येईल का? 10 किलो न्यूटनचं जर काढलं तर फ्रिक्शन आहे ना, इथं फ्रिक्शनमुळं तुमची एनर्जी वेस्ट होणार आहे. इथं फ्रिक्शनलेस होतं, इथं एनर्जी वेस्ट होणार आहे. प्लस इथं जी एक्स्ट्रा हीट तयार झाली आहे, आपण इथं काय बोललो, हीट रिमूव्ह केली आपण, इथं हीट वाढलेली आहे ना आतमध्ये कॉम्प्रेस केल्यामुळं, मग त्या गोष्टी इथं पॉसिबल होत नाही, म्हणून याला काय म्हणतात, इरिव्हर्सिबल प्रोसेस. म्हणजे त्याचं पहिली स्टेज आणि फायनल स्टेज सेम नसती, त्याला काय म्हणायचं, इरिव्हर्सिबल प्रोसेस. ऑल नॅचरल प्रोसेस आर इरिव्हर्सिबल. आता याच्यातच तुम्हाला विचारतात काय, फॅक्टर्स मेक्स प्रोसेस इरिव्हर्सिबल. असे कोणते फॅक्टर आहेत ज्याच्यामुळं प्रोसेस इरिव्हर्सिबल होते? मग तेच फॅक्टर आहेत. फ्रिक्शन इन्व्हॉल्ड इन प्रोसेस, पहिला शब्द काय फ्रिक्शन, दुसरा शब्द काय एक्स्ट्रीमली स्लो प्रोसेस, तिसरा शब्द काय ते एक्झाम्पल आहे. ते 2, 3 आणि 4 जे आहे ना त्याला पॉईंट नका देऊ, त्याला एक्झाम्पल म्हणा, ती कट करा 3 आणि 4 पॉईंट, त्याला एक्झाम्पल लिहा. इरिव्हर्सिबल प्रोसेसचे एक्झाम्पल, मिक्सिंग ऑफ 2 डिफरंट फ्लुइड गॅसेस, फ्री एक्सपान्शन ऑफ गॅसेस. मिक्सिंग ऑफ 2 डिफरंट गॅसेस, मी काय घेतलं, एक इथं जार घेतला आणि इकडे एक जार घेतला, असं एक्झाम्पल. इकडे एक टँक आहे, इकडे एक टँक आहे, इथं मध्ये काय केलेलं बनवली, पाईपलाईन बनवली.
हां, इथं एक वॉल बसवला. हा वॉल, इथं एक गॅस आहे पहिला, गॅस, इथं पण एक गॅस 1, गॅस 2. हा वॉल मी काय केला, ओपन केला, इथं आणला. तर इकडचा गॅस इकडे मिक्स होईल, इकडचा गॅस इकडे मिक्स होईल ना. हां, आता तुम्हाला म्हणतो की मला परत रिव्हर्स करून दाखवा, होऊ शकतं का? नाही होऊ शकत. गॅस मिक्स झाले दोन्ही एकमेकांमध्ये. मग या प्रोसेसला काय म्हणायचं, इरिव्हर्सिबल प्रोसेस. समजलं? फ्री मिक्सिंग ऑफ 2 डिफरंट गॅसेस किंवा फ्लुइड्स. गॅस जरी घेतलं तरी चालेल, फ्लुइड जरी घेतलं तरी चालेल. आता डिफरन्स बघा. पहिल्यांदा दोन्हीचं काय द्यायचं, डेफिनेशन द्यायचे. मागचं दुसरं, चेंज इन सिस्टीम इज एक्स्ट्रीमली स्लो. त्याच्यामध्ये जो चेंज होतो रिव्हर्सिबलमध्ये तो खूप स्लो आहे. इथं काय चेंज जो प्रॅक्टिकल प्रोसेस तो फास्ट आहे, थोडासा स्पॉन्टेनियस आहे. स्पॉन्टेनियस म्हणजेच काय, फास्ट. इट इज आयडियल इमॅजिनरी प्रोसेस, इट इज प्रॅक्टिकल प्रोसेस. पिस्टन यूज्ड इज फ्री फ्रॉम एक्सपान्शन, फ्री फ्रॉम फ्रिक्शन. इथं फ्रिक्शन कन्सिडर केलेलं आहे. ठीक आहे. आयझोथर्मल प्रोसेस, आयझोथर्मल कॉम्प्रेशन और एक्सपान्शन आपण रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणून कन्सिडर करतो, पण आयझोथर्मल प्रोसेस पॉसिबल नाही आहे. आयझोथर्मल प्रोसेस म्हणजेच काय, कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस. आयझोथर्मल, थर्मल म्हणजेच काय, टेम्परेचर. थर्मलचाच अर्थ काय असतो, टेम्परेचर. मग कॉन्स्टंट टेम्परेचर ठेवणं, इथं जे आपण हीट रिमूव्ह करतोय ना, हे होतच नाही, पॉसिबलच होऊ शकत नाही. हीट रिमूव्ह होऊ नाही शकत, कारण इथं इकडची सगळीच्या सगळी जेवढी पाहिजे तेवढी हीट. म्हणजे कसं आहे, नुसती हीट रिमूव्ह नाही करायची आपल्याला. आधी जे गॅसचं जे प्रेशर आणि टेम्परेचर होतं ना, 20 डिग्री सेल्सिअस, समजा एवढं 20 डिग्री सेल्सिअस होतं. आता एक स्टोन बसवल्यावर एक स्टोन टाकला बारीक, त्याच्यात 20.1 झालं. मला ते 0.1 बाहेर काढायचं, 20 तसंच ठेवायचं. असं होऊ शकतं का? मी काय बोललो समजते? गॅस ठेवला, गॅसचं ओरिजिनल प्रेशर काहीतरी असेल, ओरिजिनल टेम्परेचर किती असेल, 20 डिग्री सेल्सिअस. मी वरनं एक स्टोन टाकलं वरती, तर थोडंसं पिस्टन खाली आला, त्याचं टेम्परेचर थोडंसं वाढलं. मी काय म्हणतोय, किती वाढलं, 20.01 वाढलं टेम्परेचर. मला काय रिमूव्ह करायचं आहे, हे 0.1 किंवा 0.1 म्हणा. 20.1 टेम्परेचर वाढलं. 0.1 जे टेम्परेचर आहे माझं, हे 0.1 जे डिग्री सेल्सिअस वाढलं ना, हे मला रिमूव्ह करायचं आहे. 20 डिग्री तसंच ठेवायचं. असं होऊ शकतं का? नाही होऊ शकत. म्हणून ही प्रोसेस रिव्हर्सिबल प्रोसेस जी आहे ती पॉसिबल नाही आहे. कळालं? ठीक आहे. इक्विलिब्रियम कंडिशन हीच एक्झाम्पल आहे. इथं काय करतो मी, पिस्टन काढतो. आता या गॅस, इथे एक गॅस आहे आणि इकडे एक गॅस आहे. ठीक आहे. आता स्टार्टिंगला या गॅसचं काहीतरी प्रेशर आहे, या गॅसचं इकडं प्रेशर करतो मी P1, या गॅसचं प्रेशर P2. समजा एक्झाम्पल, या गॅसचं प्रेशर समजा 30 न्यूटन पर मीटर स्क्वेअर आहे, या गॅसचं प्रेशर समजा 10 न्यूटन पर मीटर स्क्वेअर आहे. आणि मधी तुमचं काय आहे, हा पिस्टन आहे. तर हा पिस्टन कोणत्या पोझिशनला थांबेल रे? याच पोझिशनला डायग्राम जशी दिसते तसं थांबेल का, काय होईल? कसा हलेल, किती हलेल, कुठं जाऊन थांबेल, का थांबणार का नाही थांबणार? थोडंसं त्या साईडला जाणार. का बरं? कारण इथं गॅसचं प्रेशर जे आहे ते काय जास्त आहे, मग इकडच्या साईडचं प्रेशर जास्त आहे. मग हा पिस्टन थोडासा या साईडला जाऊन थांबणार. या साईडला जाऊन का थांबणार? कारण आत्ता ज्यावेळेस तो इथं थांबतो, इथं काय झालं, स्टॉप झालं. इथं स्टॉप झालं याचा अर्थ काय, की या पिस्टनच्या या साईडला आणि या पिस्टनच्या या साईडला दोन्हीकडं आत्ता प्रेशर काय झालंय, सेम झालंय. समजते? मग प्रेशर सेम करण्यासाठी काय केलं त्यांनी, इकडे त्याला जास्त जागा दिली एक्सपांड व्हायला. इथं जो गॅस आहे तो एक्सपांड व्हायला जास्त जागा भेटली. एक्सपांड व्हायला जागा भेटली म्हणजे प्रेशर काय झालं, त्याचं कमी झालं. आपण लक्षात ठेवा, एक्सपांड व्हायला जागा भेटली, जागा जर तुम्हाला दिली तर प्रेशर काय होणार, कमी होणार. एरिया इन्क्रीजेस, प्रेशर डिक्रीजेस. मग इथे एरिया त्याला जास्त भेटला. समजतंय? इथे एरिया जास्त झाला. जरी इथं प्रेशर 30 न्यूटन पर मीटर स्क्वेअर असेल तरी पण इथं जस्ट एक्स्ट्रा जागा जी भेटली त्याच्यामुळे याचं प्रेशर, इकडच्या गॅसचं प्रेशर पण आता या पिस्टनसाठी किती आहे, 10 न्यूटन पर मीटर स्क्वेअरच आहे. आणि इकडच्या गॅसचं प्रेशर पण किती आहे, 10 न्यूटन पर मीटर स्क्वेअरच आहे. मग या पिस्टनची आत्ता जी पोझिशन आहे त्याला काय म्हणतात आपण, इक्विलिब्रियम पोझिशन. इक्विलिब्रियम पोझिशन म्हणजेच काय, जिथं तुमची मुवमेंट काय आहे, शून्य आहे. इक्विलिब्रियम पोझिशन किंवा इक्विलिब्रियम स्टेट, ज्याच्या वेळेस तुमचं हालचाल काहीच होणार नाही आहे. दोन्ही साईडला प्रेशर काय तुमचे सेम आहेत. कळालं? आता बघा, फ्रॉम द फिगर वी कॅन सी
एका साईडला काय दिले हॉट गॅस, एका साईडला कोल्ड गॅस दिले, वरती गॅस प्रेशर ए दिले, गॅस प्रेशर बी दिले. ठीक आहे. फ्रॉम द फिगर 1 वी कॅन सी 2 गॅसेस आर जॉईंट अँड पिस्टन इज इन बिटवीन देम. इनिशियली ते जे शब्द मी बोलतोय ते लिहून घ्या पटापट. इनिशियली पिस्टन विल मूव राईट और लेफ्ट ॲज पर from the figure 1 we can see 2 gases are joined and piston is in between them. Initially them च्या पुढे फुल स्टॉप या. Initially piston will move right or left as per pressure and after some time it will stop in one position. थोड्या वेळानंतर काय होणार ते एका पोझिशनला स्टॉप होणार. where pressure at the gas A is equal to pressure at the gas B. जिथे तुमचं प्रेशर गॅस ए मुळं आणि गॅस बी मुळं दोन्हीकडे काय असणार आहे सेम असणार आहे. सिमिलरली वेन वी मिक्स 2 गॅस हॉट अँड कोल्ड आफ्टर सम टाईम टेम्परेचर ऑफ बोथ गॅस विल बी सेम. दुसरं काय दिलं त्यांनी इक्विलिब्रियम स्टेटला सेम असंच दाखवलं. इकडं आपण थोडंसं आपण दुसरं घेऊ वाटलं असतं एक्झाम्पल असं घेऊ. कुठं रे 2 गॅसेस आर जॉईंट. हां आता इथं काय केलं मी एक वॉल ठेवला, इथं हॉट वॉटर किंवा वॉल ठेवण्याच्या पेक्षा ठीक आहे वॉल ठेवला. वॉल काढायचं नाही, हॉट वॉटर आणि कोल्ड वॉटर आहे. ठीक आहे. किंवा असं समजण्यापेक्षा असं पण तुम्ही समजू शकता. हे तुमचं काय हॉट वॉटर टँक आधी आहे आतमध्ये आणि त्याच्या सराउंडिंगला तुम्ही काय केलं आहे कोल्ड वॉटर ठेवलं आहे सराउंडिंगला गोल. थोड्या वेळाने काय होईल इकडची हॉट वॉटरची सगळी हीट कोणाकडे जाणार कोल्ड वॉटर घेऊन टाकणार. कारण हीट इज ऑलवेज फ्लोज फ्रॉम हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर आणि थोड्या वेळानंतर दोघांचं टेम्परेचर काय असणार आहे सेम असणार आहे. मग त्यालाच काय म्हणायचं की हे दोन्ही वॉटर काय आहेत इक्विलिब्रियम पोझिशनमध्ये. इक्विलिब्रियमचा अर्थ काय की दोघांची स्टेज कंडिशन जी आहे ती काय सेम आहे. कळलं. Similarly when we mix 2 gases hot and cold after some time temperature of both gases will be same. That is there is one state. आता हा डेफिनेशन आहे. That is there is a one state where system want to go is called as equilibrium state. म्हणजे अशी एक कंडिशन असती जिथं सिस्टीमला जायला आवडतं, जिथं सिस्टीम कंटिन्युअस कंपल्सरी जाते, त्या पोझिशनला काय म्हणायचं इक्विलिब्रियम स्टेट. वेन देअर इज नो चेंज इन प्रॉपर्टीज दे आर इन इक्विलिब्रियम थर्मल इक्विलिब्रियम. जिथं टेम्परेचर तुमचं किंवा कोणतीच प्रॉपर्टी तुमची चेंज होत नाही त्या पोझिशनला काय म्हणायचं थर्मल इक्विलिब्रियम. वेन टेम्परेचर ऑफ 2 गॅसेस आर सेम वी कॅन से दॅट दे आर इन थर्मल इक्विलिब्रियम. ज्यावेळेस ते दे आर इन थर्मल इक्विलिब्रियम ते थर्मल शब्द कट करा वरचा कुठला. वेन देअर इज नो चेंज इन प्रॉपर्टीज दे आर इन इक्विलिब्रियम असं लिहा फक्त. आणि खाली लिहा ज्यावेळेस दोन्ही कंपोनंटचं किंवा दोन्ही लिक्विडचं किंवा गॅसचं टेम्परेचर सेम असेल तर त्याला काय म्हणायचं थर्मल इक्विलिब्रियम. ठीक आहे समजलं. हां इक्विलिब्रियम कंडिशन मला विचारतात. आता झेरोथ लॉ तर आपण केलेलं आधी. समजा ही ए बॉडीचं टेम्परेचर बॉडीचं ना हां ए बॉडीचं टेम्परेचर आणि बी बॉडीचं टेम्परेचर काय सेम आहे. टेम्परेचर म्हणतोय मी. दे आर इन थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे ए बॉडीचं जेवढं टेम्परेचर आहे तेवढंच बी बॉडीचं आहे. सिमिलरली सी बॉडीचं टेम्परेचर आणि बी बॉडीचं टेम्परेचर काय सेम आहे. तर एचं आणि सीचं पण काय असणार आहे सेमच असणार आहे. हेच एक्झाम्पल. इफ टू बॉडीज आता हे नाही लिहिलेलं महत्त्वाचं आहे. इफ 2 बॉडीज आर सेपरेटली सेपरेट म्हणजे ए सेपरेट आणि सी सेपरेटली इन इक्विलिब्रियम विथ थर्ड बॉडी देन दॅट 2 बॉडीज आर ऑल्सो इन थर्मल इक्विलिब्रियम विथ ईच अदर. देन त्या 2 बॉडी पण काय असणार आहे एकमेकांबरोबर थर्मल इक्विलिब्रियममध्ये असणार आहे. समजते का डेफिनेशन ती. खाली तुमच्या याच्यामध्ये काही थोडंसं वेगळं आहे का
एक्स्ट्रा. सेमच दिले. ठीक आहे, तेच लिहा, तेवढंच काय प्रॉब्लेम नाही. एक्झाम्पल, इफ बॉडी ए अँड सी आर इन थर्मल इक्विलिब्रियम मीन्स टेम्परेचर ऑफ ए अँड सी इज सेम. सिमिलरली इफ बी, बॉडी लिहा शब्द इथं इफच्या पुढं, इफ बॉडी बी अँड सी इन थर्मल इक्विलिब्रियम देन बॉडी ए अँड बी आर मस्ट बी इन थर्मल इक्विलिब्रियम. कळलं? झेरॉतला पडलेला आहे भरपूर वेळेस, नीट करा. आता हीट इंजिन, हीट पंप आणि रेफ्रिजरेटर. हो तुम्हाला आहे ना, दुसऱ्या युनिटला आहे ते.